त्यांचं म्हणणं समजून घ्या. आज परत लोकांना कळत नाही की आंदोलनाची मागणी का करतात लोक. असं वाटतं हे उगाच बोलतायत. उभ्या महाराष्ट्रातलं लोक आलीत, वयोवृद्ध लोक आलीत, इथं येऊन बसलीत, काय खात नाहीत, काय पित नाहीत, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यांना समजत नाही की का लोक इथं आलीत. उगाच वाटतंय का ज्यांना मराठा इथं आंदोलन का करतो हेच माहिती नाहीये. त्यांच्यासाठी एकदा सांगतो की तुम्ही एकदा मराठवाड्यामध्ये किंवा मराठा समाजामध्ये खरंच आरक्षणाची गरज आहे का नाही, एकदा तुम्ही डोळे उघडून बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की काय परिस्थिती आहे लोकांची तिथं. तेव्हा खरं कळेल का लोक एवढ्या लाखोंनी करोडोंनी इथे येतात, का लोक एवढ्या लाखो करोडोंनी येतात. तेव्हा तुम्हाला कळेल. कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की असे का वागतात, तसे का वागतात. पण जो त्रास त्यांना इतकी वर्ष त्यांनी सहन केलेला आहे तो त्यांना माहितीच नाहीये की काय त्रास आहे. लोकांनी फक्त लांबून बघितलंय, जवळून बघितलं नाही की काय त्रास भोगलाय. आज आपण बोलतो शेतकरी आत्महत्या वगैरे बद्दल बोलतो. कुठे होतात त्या शेतकरी आत्महत्या, काय होतात, कशामुळे होतात. आत्महत्याचं काय एकच कारण असतं का फक्त की शेत नाही. अनेक कारणं असतात. त्याची सगळ्याची कारणे मिळून आज हा जो सगळा उद्रेक झालाय ना, त्यामुळे झाला की इतक्या संख्येने लोक. असा मोर्चा आधी कधी माझ्या माहितीनुसार कधीच झाला नाहीये. तर सरकारला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या मराठा समाजाला आरक्षण द्या. अंधाराचा सूर्य तुझ सुखाची तुझ